सगळ्यांना नमस्कार. मी ज्योती ताठे, एक कॉर्पोरेट ट्रेनर अँड फॅसिलिटेटर आहे. विनयला तशी मी खूप दिवसांपासून ओळखते, पण त्यांचं हील युअर लाईफ हे मला माहीत होतं, ऐकून ते करतात आणि ते पण ट्रेनर आहेत, सो आम्ही बॉन्डेड आहोत. पण मला असं कधी वाटलं नाही की या वर्कशॉपबद्दल त्यांना कधी काही विचारावं. पण सरप्रायझिंगली मला वाटतं गेल्या वर्षी कधीतरी त्यांनी मला जस्ट सांगितलं की ज्योती एक व्हॉट्सॲपवरती एक ग्रुप फॉर्म मी करतो आणि हे तुला मी गिफ्ट करतो. जस्ट ॲज अ गिफ्ट मला ते माझ्याकडे चालू झालं. प्रॉब्ली दॅट वॉज अ राईट टाईम. माझ्यासाठी तो योग्य वेळ होती आणि मला त्याची तेव्हा गरज असणार. सो ते माझ्याकडे आलं आणि मी मी ते करायलाही घेतलं. म्हटलं चला करायला. फार काही एक्सपेक्टेशन्स ठेवले नव्हते, पण करायला घेतलं. पण जसं जसं मी ते करत गेले, मला त्यावेळेस एक बॉडी रॅश अलर्जीसारखं काहीतरी होत होतं. सो मी डॉक्टर्सना विचारून बघितलं, मी मेडिकेशन्स थोडे काही घेऊन बघितले. पण मला कळत नव्हतं की एक्झॅक्टली कशामुळे ते होते. सीझनचा काही फरक नव्हता पडत, खाण्याचा काही फरक नव्हता पडत. सो आय वॉज लाईक, मी ते बघत होते की कशामुळं तो प्रॉब्लेम होतोय मला. पण हे वर्कशॉप त्या दरम्यानच कधीतरी घडलं आणि जेव्हा ते घडलं तेव्हा संपल्या ऑलरेडी माझी ती ॲलर्जी म्हणजे ती उठायचे बंद झाले होते रॅशेस. तर मला वाटलं काहीतरी कोइन्सिडन्स असू शकतो. त्याच्यामुळे वर्कशॉप संपल्या लोकांनी याच्यावर खूप छान छान फीडबॅक दिले. पण मला असं वाटलं की खरंच ह्याच्यामुळे होतंय की अजून काही रिझन आहे. तर मी विनय त्यांना सांगितलं की मला द्यायचा आहे फीडबॅक, पण मला थोडा वेळ हवा आहे. आणि नंतर परत मी जवळजवळ एक महिनाभर थांबली असेल आणि परत मी बघितलं तर खरंचच ती ॲलर्जी गेलेली. सो आय न्यू की माझ्या डीप इनसाइड देर इज समथिंग विच नीड्स टू बी हील्ड. काहीतरी आतमध्ये डीप आहे जे मला नाही कळत आहे, जी हील व्हायला पाहिजे. आणि मग त्यावेळेस मी त्यांना तो फीडबॅक दिला आणि खूप मनापासून ते मी त्यांना आय एम रिअली म्हणजे डीपेस्ट ग्रॅटिट्यूड आहे की माझ्यापर्यंत ते पोचलं, योग्य वेळेला पोचलं. आणि मला माहीत होते की डेफिनेटली असं काहीतरी आहे ज्याच्यावर मला काम करायला पाहिजे, जे मला नाही माहीत आहे. सो मला इन पर्सन पण हे वर्कशॉप करायचं होतं. आणि जेव्हा ही ऑपॉर्च्युनिटी मला मिळाली, मला वेळ आणि ह्या सगळा वेळ जुळून आला आणि ह्यावेळेस मी ते अटेंड केलं. सो अपेक्षा होतीच आणि त्याच्यात यत्किंचितही काही कमी नव्हतं. दीप्ती आणि विनय दोघंही अमेझिंग फॅसिलिटेटर्स आहेत. ह्या वर्कशॉपबद्दल त्यांना खूप इन डेप्थ गोष्टी माहिती आहेत आणि ते म्हणजे खूप सुंदर रीतीने हाताळतात हे वर्कशॉप. आणि कुठेही तुम्हाला जज न करता बाकीचे पार्टिसिपेंट्स पण तुम्हाला खूप छान प्रकारे समजून घेतात, विच इज खूप असं आपल्याला वाटतं की अशा लोकांसोबत आपण कसं कनेक्ट होऊ शकतो. पण तो एक सुंदर अनुभव होता. दीप्ती आणि विनयने सुद्धा ते खूप खूप मच्युअर्डली, म्हणजे आता माझ्यापेक्षा ते दोघंही खूप लहान असणार आहेत, पण खूप सुंदर आणि खूप मच्युअर्डली ते हँडल करतात आणि दॅट गिव्ज यू अ लॉट ऑफ फेथ अँड ट्रस्ट इन द प्रोसेस. सो मी खूपशा गोष्टी शिकले आज आणि इट हेल्प मी टू हील अ लॉट. आय एम शुअर की हे मी पुढे जाऊन सगळं कंटिन्यू करणार आहे अँड अजून काही मॅजिकल एक्सपिरियन्सेसची मी वाट बघते आहे. आय एम शुअर की तुमच्या आयुष्यामध्ये हे सुद्धा घडू शकतं. तुम्हाला या आयुष्यात लकी असाल की जर तुम्ही हे लवकर कराल, पण तुम्ही कुठल्याही एजमध्ये असाल तर तुम्ही नक्की करा. काही ना काही आपल्यात राहून गेलेलं असतं आणि मग असं वाटायला नको की अरे मी तेव्हा ते करायला हवं होतं. सो जरूर करा आणि आय एम शुअर इट्स गोइंग टू हेल्प यू, इट्स गोइंग टू क्रिएट मॅजिक इन युअर लाईफ. जेही तुम्ही पुढे बघता आहात, जे कदाचित नाही आजपर्यंत घडू शकलेलं. सो दिस वर्कशॉप विल हेल्प यू रीच देअर. सो आय विश यू फॉर ऑल द सक्सेस अँड अबंडन्स अँड डू अटेंड दिस वर्कशॉप. ऑल द बेस्ट.